गुड आफ्टरनून सर्वांना. मी नम्रता सूर्यवंशी. आज आपण इथे एक नव्या एक्झामची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. जॉईंट CSRI UGC नेट एक्झामिनेशन जून 2024 ही एक्झाम आहे. NTA मार्फत कंडक्ट केली जाते. ह्या एक्झाम थ्रू आपल्याला GRF अवॉर्ड भेटू शकतो. प्लस असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण अपॉइंट होऊ शकतो व्हेरियस कॉलेजेस युनिव्हर्सिटीजमध्ये. प्लस PhD साठी ही ॲज अ एंट्रान्स टेस्ट या वर्षीपासून लागू झालेली आहे. याच्या आधी कसं व्हायचं, प्रत्येक स्टेटची युनिव्हर्सिटीची वेगवेगळी PhD एंट्रान्स असायची, पण प्रत्येक मुलांना पॉसिबल नव्हतं की सर्व एंट्रान्स द्याव्यात. यासाठी या वर्षीपासून एक कॉमन इंडियामध्ये कॉमन अशी एंट्रान्स PhD एंट्रान्स ही नेट थ्रू ॲडमिशन्स केले जाणार आहेत. आपण बघू शकता की ॲप्लिकेशन्स फॉर्म सुटलेले आहेत. ॲप्लिकेशन विंडो 1 मेला ओपन झालेली आहे. 21 मेपर्यंत ती ओपन राहणार. करेक्शन विंडो 25 मे ते 27 मे या पिरियडमध्ये राहणार आहे. काय होतं, फॉर्म भरताना कधी कधी खूप मिस्टेक्स होतात, त्या करेक्ट करायसाठी हा करेक्शन पिरियड दिलेला असतो. डेट ऑफ एक्झामिनेशन 25, 26, 27 जून अशी राहील, यापैकी एक राहील. ही एक्झाम CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईनच असणार आहे. खूप प्रश्न होते यावेळेस की ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, पण ही एक्झाम ऑनलाईनच होणार आहे. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 3 hours राहतील. MCQ टाईप क्वेश्चन्स असतील. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सिलेबस कसा असतो, एक्झामचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असतो, फीज काय असते, तर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. इथून तुम्ही एक इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून ते कम्प्लिटली रीड करू शकता. त्यामध्ये सर्व काही मेन्शन केलेलं असतं. ह्यावेळेस खूप मेजर चेंजेस झालेले आहेत की एक्झामचा कट ऑफ कसा असेल, त्याच्यावर GRF किती मार्क्स असल्यानंतर GRF भेटणार, किती मार्क्स असल्यानंतर आपण LSला क्वालिफाय असणार किंवा PhD एंट्रान्सला क्वालिफाय असणार. त्यामुळे तुम्ही इन डिटेल रीड करा ते फॉर्म भरण्याच्या आधी. जर तुम्हाला याच्यावर एक डिटेल व्हिडिओ हवा असेल की नेट स्पेशली लाईफ सायन्ससाठी मी बोलते की सिलेबस काय असतो, तसं बघता सिलेबस नेट सेट ICAR ICMRचा एक कॉमन सिलेबस असतो. थोडाफार इकडे तिकडे फरक होऊ शकतो, पण एक कॉमनच असतो. त्याच्यावर मी फ्युचरमध्ये एक लेक्चर सिरीज बनवणार आहे की युनिटमध्ये एका व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी युनिट कव्हर करेन. 13 युनिट्स आहेत बेसिकली. तुम्ही मला कमेंट करा अजून जर तुम्हाला काही एक्झाम्सबद्दल माहिती हवी असेल तर. मी सिलेबसचा 13 युनिट्सचा एक ओव्हरव्ह्यू करणारा व्हिडिओ लवकरच अपलोड करीन माझ्या चॅनलवरती. जर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असेल की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सांगायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.